नमस्कार मित्रांनो, कधी असं वाटतं का की तुम्ही काहीच न केलं तरीही थकवा जाणवतोय, लक्ष लागत नाहीये, चिडचिड होते किंवा मन निराश वाटतं? मग तुमचं उत्तर कुठेतरी झोपेमध्ये दडलंय. हो, अगदी खरंय. आज आपण बोलणार आहोत झोप आणि मेंटल हेल्थचं गुपित नातं याबद्दल. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, झोप म्हणजे फक्त शरीर विश्रांती नव्हे, ती आहे मेंदूची देखभाल. झोपताना आपल्या मेंदूत काय घडतं माहिती आहे? तो त्या दिवसभरातल्या भावना प्रोसेस करतो, आठवणी शिस्तीत लावत राहतो आणि मनावर साचलेला ताण कमी करत असतो. पण जर झोपेची वेळ कमी झाली, रात्री मोबाईल बघत झोप उशिरा झाली किंवा सतत झोप तुटत असेल तर शरीर थकतंच, पण त्याहून वाईट मेंदूवर परिणाम होतो. आपल्यात कॉर्टिसोल नावाचा तणावाचा हार्मोन वाढतो आणि त्यामुळे चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, कधी कधी नैराश्य सुद्धा येऊ शकतं. एक संशोधन सांगतं की दररोज 6 तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांमध्ये अँझायटी, डिप्रेशन आणि इमोशनल इन्स्टॅबिलिटीचं प्रमाण 2 ते 3 पट अधिक असतं. म्हणजे झोपेचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे. आता प्रश्न असा, ही झोप सुधारायची कशी? चला तर मग 5 सोप्या सवयी पाहूया. नंबर 1, झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ ठेवा. नंबर 2, झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा. नंबर 3, रात्री कॅफीन म्हणजे चहा, कॉफी टाळा. नंबर 4, झोपायच्या आधी हलकं ध्यान करा. नंबर 5, बेडरूममध्ये सॉफ्ट वॉर्म लाईट वापरा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, झोप ही लक्झरी नाही, ती गरज आहे. जर तुम्ही शांत झोपलात तरच मेंदू शांत राहतो, विचार स्पष्ट होतात आणि आयुष्य सुदृढ वाटतं. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आजपासून झोपेला प्राधान्य देणार. आणि अजून अशाच मन, शरीर आणि आयुष्य बदलणाऱ्या माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर झोप उत्तम घ्या आणि मन उत्तम ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.